नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिली काही मिनिटं तेजी होती, त्यानंतर मात्र घसरण सुरू झाली। दुपारी 1च्या दरम्यान सेन्सेक्स जवळजवळ 600 पॉईंटपेक्षा जास्त खाली होता, त्यानंतर मात्र जोरदार रिकव्हरी झाली। मार्केट संपताना सेन्सेक्स हा फक्त 51 पॉईंटनी घसरून 78,149 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 19 पॉईंटनी घसरून 23,689 वर बंद झालेला आहे। IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये रिकव्हरी बघण्यास मिळाल्यामुळे आज मार्केटमध्ये कमी घसरण झालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये BSE ऑइल अँड गॅस इंडेक्स 1.58%, BSE एनर्जी इंडेक्स 1.13% वर आहे। BSE कंझ्युमर ड्युरेबल इंडेक्स सर्वात जास्त म्हणजे 1.86% खाली आहे। BSE मिड कॅप इंडेक्स 1.09% आणि BSE स्मॉल कॅप इंडेक्स 1.12% खाली आहेत। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत: ONGC 2.98%, TCS 1.99%, रिलायन्स इंडस्ट्रीज 1.99%, ITC 1.92% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत: अपोलो हॉस्पिटल 3.95%, ट्रेंट 2.55%, श्रीराम फायनान्स 2.02%, बजाज ऑटो 1.91% अशी घसरण आहे। आज FIIने 3,393 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 2,716 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।